वेलकम टू आवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि आम्हाला जायचंय श्रियांच्या मामाच्या घरी. सो सकाळी वाजले आहेत 9:30 आणि मी श्रियांसाठी बनवलाय ब्रेकफास्ट मध्ये शिरा. सो तो शिरा खाऊन आम्ही निघणार आई घरी. पप्पा येत आहेत घ्यायला. सो खूप मज्जा येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय. काय करतोय? कुठे जायचं श्रेयू? सुरी ठेव पटकन. पटकन ठेवून दे सुरी. पटकन सुरी ठेवून दे. मला ब्रेकफास्टमध्ये शिरा बनवलाय सकाळी आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार. त्याला मनुके खूप आवडतात. सो आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहे. पप्पा घ्यायला येत आहेत आणि आम्हाला जायचं आहे आता नगरला. सो ईशू दादासोबत कोण खेळणार? काय खेळणार तू? बॉल. अजून काय खेळणार? आज बनवली होती नाश्त्यासाठी मस्त अशी भाजी. ही आहे बटाट्याची भाजी. पुऱ्या बनवल्या होत्या. शिगो थांबणार होता ना? थांब मग. चल चल उतर खाली. चल येऊ का? सो गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता चाललो आहे मामाच्या गावाला. मामाच्या गावाला कोण चाललं? आणि काय करायचं मामाच्या गावाला? काय खेळणार तू? घसरगुंडी. अजून टायर. काही पण म्हण. लेट्स गो. इथं बघ म्हण ना. ईशानकडे. ईशान कुठे आहे? कुठे? काय झालं? झोप आली? मग इचू दादाकडे जायचं एवढं एकच आमच्या डोक्यात आहे. कुठे जायचं? आणि आता काय बघतोय श्रेयन? पिग. पिग. बाबा कुठे गेले? बाबा कुठे? इशू दादाला नको ओपन करू श्रेयू. आणि मम्मा दोघेही एक्सायटेड आहेत कारण ॲक्च्युली आम्ही चाललोय नगरला माझ्या आईबाबांकडे. माझं थोडंसं काम होतं नगरला 2-3 शूटचं. त्यामुळे ॲक्च्युली जाणार होतो आणि सो पप्पा आले होते घ्यायला सकाळी. आणि मग जाणार आम्ही 2-4 दिवस राहणार. आय होप श्रियान काही त्रास देणार नाही कारण त्याला इकडे खूप म्हणजे इकडे कोल्हारला त्याला खूप जास्त मोकळ्या वातावरणाची सवय आहे आणि तिकडे पण त्याला आवडतं ॲक्च्युली तिकडे. ते ना श्रेय हात नाही लावायचं. काढाय श्रियान. ते आपलं नाहीये, ते आजीचं आहे. आपलं नाहीये, ते आजीचं आहे स्कूलचं कामाचं. मग कशाचं नाहीये, ते स्कूलच्या पिन्स आहेत.
तिला आजीला लागतं ना, आजीची कार आहे ना ही. ही हो, कारला लावायचंय आपल्याला ते. आणि ते आजीचं आहे, ते ठेवून दे तू प्लीज. बाबा कुठे आले बघ बाबा. आवाज दे बाबांना. सो आता आम्ही चाललोय आईच्या शाळेमध्ये आणि आईला घेणार आणि मग आम्ही जाणार नगरला. ये सो एक्साइटेड. चला बघूया. चाललोय आणि बघा मुलं मस्त शाळा सुटलेली आहे आणि किती छान चाललेत. आता घरी जातील मस्त. आई आलेली आहे तिकडे. हाय कर आईला. हॅलो. बाय बाय. घरी चालले. बाय बाय. बघू बरं डब्बा आहे का त्याच्यामध्ये. दादू आला तू. आई काहीतरी बोलतीये, सांगतीये मला. मम्मीला दे. थोय थोय ते बघते मग मम्मीकडे. थोय थोय. सो आईला घेऊन आता आम्ही चाललोय नगरला आणि सगळे वाट बघते. श्रियान आईला सोडणार नाही आणि मग आता त्यांचं चालू होईल गंमत. ओ खरं पोर नाही म्हणत होता आधी. श्रियान इशू दादा आला नाही म्हणून. इशू दादा येतोय. वाट बघ इशू दादाची. इशू दादा लगेच येईल आता बघ. मग काय खेळणार तू इशू दादा सोबत. काय खेळणार तू इशू दादा सोबत. इशू दादा आला. येस वी आर एक्साइटेड. इशू दादा. शरू कुठे आहे. शरू घरी आहे. आमचे दात उंदीर मामाने खाल्ले आहेत. आपलं घर तूच आहे. हो लागण दरवाजा. दरवाजा लागण. दादा कुठे आला. हॅलो शरू. इथे चालली आहे खिचडीची तयारी. आज आहे मला उपवास. सो वहिनी बनवत आहे खिचडी. सो इथे मिरच्या वगैरे बटाटे छान फ्राय केलेत आणि ह्यांचा झाला धिंगाणा चालू. आता हे दिवसभर मस्ती करत बसणार सगळे. आणि आता आलेलो आहे मस्त अशी गरमागरम खिचडी इथे तयार झालेली आहे आणि मला अशी खिचडी खूप आवडते खायला. सो मी थोडीशी ती खाऊन बघते. खिचडी वगैरे मस्त कापून ठेवली आहे वहिनी. पप्पा मस्त अशा पापड्या तळतोय. तुम्हाला रडायला येईल. 200 लाख रुपये दे मग. 200 लाख. इथे जेवायचा टाइम झालाय आणि वहिनींनी त्या मुलांना बनवलंय. सो आता दोघांनाही खाऊ घालणार आहेत. श्रियान
हा ते व्यवस्थित मागले ती मग आपण थोडी वाटत इतका सगळा गोंधळ. आत्ता वाजले आहेत दुपारचे 2 आणि डोकं दुखतंय माझं इतकं. ह्या दोघांना ज्वारीची नूडल्स करून दिले आणि दोघांचं खायचं काम चाललंय. दिवसभर खेळायचं काम चाललेलं आहे आणि श्रेयांनी तर डायरेक्ट कपडेच काढून टाकलेत कारण त्याला गरम होतंय. इकडे मी छान अशी रेडी झाली आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर डिनरला. आणि मी कशी दिसते कमेंट्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली आज पप्पांचे सगळे फ्रेंड्स आले होते सो आम्ही सगळे डिनरला जाणार होतो बाहेर. त्यामुळे मी इथे छान अशी रेडी झालेली आहे. सगळं लाईट मेकअप वगैरे ऑल डन अँड वी आर रेडी. हॅलो. सो मी इथे रेडी झालेली आहे आणि आम्हाला जायचं आहे आत्ता बाहेर. सो इथे आई पण रेडी झालेली आहे. शरू दादा पण रेडी झालेला आहे आणि इकडे पप्पा. सो आज आहे पप्पांच्या एका फ्रेंडसाठीचं जेवण. सो आम्ही छान असं रेडी होऊन चाललेलो आहे. श्रीयू कुठे चाललो आपण? कुठे चाललो? श्रेयांची झोप एवढी झाली. हॉटेलमध्ये मम्माची बॅग पडली. खेळतात पण. बघा आता श्रेयान काय करतोय. शरू गाडी चालव गाडी. पप्पा निवांत मोबाईल बघत बसले. कुठे चाललो आपण? काय खायचं श्रेया तुला? पनीर चिली. शरू तुला काय खायचं? शरू तुला काय खायचं? नूडल्स. आणि श्रेया तुला काय खायचं? तू आलेली ना? सो हे आहेत सगळे पप्पांचे फ्रेंड्स आणि त्यांच्या वाईफ्स. सो आम्ही आलो होतो छान असं फॅमिली डिनरला बाहेर. काय पुसू? ते तिखट नाही. तू खाऊन बघ एकदा. तू खाऊन बघ एक. तिखट नाही. श्रेयांसाठी कॉर्न ऑर्डर केलेले बॉईल आणि तो कॉर्न खातो. टेस्ट पण सो हे होतं एक टियामो म्हणून एक रेस्टॉरंट अहिल्यानगरमध्ये आणि नवीनच झालं आहे. आणि मी इथे पहिल्यांदाच आली. आई बाबा वगैरे वहिनी आणि ते आधी येऊन गेलेत 2दा-3दा आणि द टेस्ट वॉज रिअली अमेझिंग. मला खरंच जेवण आवडलं आणि छान आहे. ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे. हॅलो. सो आता जस्ट आमचा डिनर झाला आणि आज ॲक्च्युली पप्पांचे फ्रेंड्स होते. एक त्यांच्या मुलाचं लग्न आहे. सो तिकडेच त्यांना एक सॉर्ट ऑफ गडंगनेर द्यायचं होतं. सो आम्ही इकडे आलेलो आणि यू कॅन सी ते करताय डिनर. सो
श्रियान सगळ्या त्यांच्या स्टाफसोबत इतका फ्रेंडली झाला होता ना, आणि ते मस्त आत जाऊन त्यांनी श्रियांसाठी काहीतरी आणून दिलं. श्रियान त्यांच्यासोबत त्यांना आत घेऊन गेला होता त्यांच्या किचनमध्ये. सो तो लगेच सगळ्यांसोबत फ्रेंडली होऊन जातो. आणि इकडे डिनर वगैरे सगळं छान झालं आहे. आता घरी जायची तयारी चालू झालेली. पडला तो आता खेळताना. बट श्रियान स्ट्रॉंग बॉय आहे, सो त्याला काय नाही होणार. श्रियान इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉय. श्रियानला ही नवीन मामी खूप आवडलेली. ॲक्च्युली ही पप्पांच्या एका फ्रेंडची सून होती आणि श्रियान तिच्यासोबत एकदम छान खेळत होता. सो छान असा डिनर वगैरे झाला आणि आम्ही घरी चाललो. श्रियान खूप रडत होतं कारण त्याला अजून खूप खेळायचं होतं. सो घरी आलो, मी फ्रेश झाली आणि पहिलं स्किन केअर करून घेतलं आणि छान असा फेस वॉश वगैरे करून घेतला आधी आणि मग स्किन केअर. आपण नेहमी एकच करतो की एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी अजिबातच टाईम काढत नाही किंवा स्वतःची अजिबातच काळजी घेत नाही. पण मी आता ठरवलं आहे स्वतःची छान अशी काळजी घ्यायची. आणि उन्हाळा खूप डेंजर चालू झाला आहे, सो स्वतःची पण काळजी घ्या, मुलांची पण काळजी घ्या. आणि कसा वाटला हा डेली ब्लॉग मला नक्की सांगा. आणि उद्या माझे 2 शूट होते, सो त्यासाठीच मला पटकन झोपून सकाळी लवकर उठायचं होतं. श्रियान पण दिवसभर खेळला आहे आज आणि खूप दमला ॲक्च्युली तो आज. सो त्याचे पाय वगैरे खूप दुखणार आहेत आज. त्याला एक छान पेन रिलीफ ऑइल आहे माझ्याकडे लहान मुलांचं, सो ते मी लावून झोपवणार आता त्याला. असा संपला आमचा दिवस आणि आता आम्ही झोपणार. खूप टायर्ड झालोय, सकाळपासून एकदम हेक्टिक दिवस गेलाय. सो आता श्रियान पण खूप थकलाय आणि आता आम्ही झोपणार. बाय बाय, गुड नाईट, बाय बाय, थँक यू फॉर वॉचिंग.